चल, मी आता शेवटचं विचारते तुला, मला लवकर सांग. भुवनेश्वरी मॅडमनीच तुला बाहेर काढलं होतं ना? बजरंग, आता गप्प बसू नकोस, बोल. खरं सांगू? हो, मला खरंच हवंय बजरंग, बोल लवकर. पण मी खरं सांगितलं तुम्ही माझी बँड वाजवली तर? म्हणजे? त्या भुवनेश्वरी मॅडम लय डेंजर आहे. हे बघ, तू घाबरू नकोस, मागे हटू नकोस, खरं बोल आता. सांग लवकर, भुवनेश्वरी मॅडमनीच तुला बाहेर काढलं होतं ना? वय, भुवनेश्वरी मॅडमनीच मला जेलाबाहेर काढले. खूप आधीच सुटका झाली माझी आणि ती भुवनेश्वरी मॅडमनीच केली. पण मग तू इथे कसा? मी मोठ्या जेलात होतो आणि या समजा मॅटर मध्ये मग टाकलं सरकार आले म्हणून मला टेम्पररी इथं आणलं. मी कवा बी बाहेर जात होतो. अहो टीचर मॅडम, माझ्यावर साधा एक गुन्हा पण नाहीये. मी कशाला आत राहू? पण तरी त्यांच्या सांगण्यावरनं मी इथं मध्ये मध्ये थांबत होतो. काय? होय, भुवनेश्वरी मॅडम जसा प्लॅन सांगितला ना तसा तसं मी करत गेलो. म्हणजे त्यांनी सांगितलं बाहेर जा, बाहेर गेलो, आत ये, आत आलो. काय प्लॅन होता त्यांचा? सांग सांग, लवकर सांग मला. अक्षराचं आणि तुझं जुनं वैर आहे नव? हं? अक्षराचं आणि तुझं जुनं वैर आहे ना? होय. हा. सूड घेण्याची संधी मिळाली तर सूड घेण्याची संधी मिळाली तर थोबाड बंद ठेवशील काय? होय. गपगुमान काम करशील? होय. मग आम्ही सांगतोय तेवढं करायचं. समजा प्लॅन त्यांचाच होता. त्यांनी जसं सांगितलं तसंच मी केलं. माझं तुमच्याबरोबर काहीच वैर नाहीये. टीचर मॅडम, हा सत्य कोण? सत्य, ट्रूथ, खरं खरं बोल. मला माझ्या जीवाची भीती हो टीचर मॅडम. हे बघ बजरंग, तुला काही होणार नाही. हे सगळं भुवनेश्वरी मॅडमनी केलं ना. हे कळल्यानंतर त्या आत जातील, तुला काही होणार नाही. जातील ना जातील, पण मला गाडून आज जातील. बजरंग प्लीज, तुला काही होणार नाही. तू ऐक माझं. तू आता फक्त खरं बोल. तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल ना तर तुला आता खरंच बोलायला लागणार आहे. बोल तू अधिपतींसमोर. आणि हा, मी तुझ्या पाठीशी, तुझ्यावर कुठली कारवाई मी होऊ देणार नाही. मग ठीक आहे. पण टीचर मॅडम, एक गोष्ट मी एकदम तुम्हाला स्पष्ट सांगतो. किती काही झालं तरी मी भुवनेश्वरी मॅडम समोर जरा देखील थोबाड उघडणार नाही. हा जी, बोला. ते कसं बोलू कळना झालंय बघ मला. का, काय झालं? नाही काय नाही. तुमच्या आवाजावरून कळतंय मला काहीतरी गडबड आहे. आणि मुळात तुम्ही असं सहज फोन करणार नाही. काय झालंय? नाही काय झालंय असं नाही आहे. आजी, हे बघा, मनात ठेवलं ना तर तुम्हाला जास्त त्रास होईल. आणि बोलून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ना. होय खरंय तुझं. हा, आता सांगा बरं, काय झालं? ते तू भुवीचा चेहरा समजांसमोर आणलास. जेव्हा एखाद्याचं लेकरू लांब असतं ना व, तेव्हा काय त्रास होतो ते मी भोगलंय बघ. माझी भुवी परत आली त्याचा आनंदच आहे बघ मला. त्याच्याबद्दल तुझं लय लय आभार बघतो. पण
पण काय? पण अगं त्यानं घरात वेगळेच पडसाद उमटल्यात बघ. का, काय झालं? जावई बापू लय हल्लेत, लय त्रास होतोय बघ त्यासनी. जोर जोरात बोलतायत, काय वस्तूची फेकाफेक काय करतात. लय लय चिडचिड सुरू आहे बघ त्यांची. चिडचिड तर होणारच ना आजी. आता आपल्याला फसवलंय आणि त्यातून घरातल्या माणसांनी, जवळच्या माणसांनी फसवलंय म्हटल्यावर चिडचिड तर होणारच. अगं त्यांच्या या अशा वागण्यामुळं ते पहिल्यासारखे तर नाही ना होणार. पहिल्यासारखे म्हणजे? म्हणजे ते पहिल्यांदा कसं त्यांना ते येड्याचे झटके येत होते नव, तसं तर नाही ना होणार. अहो आजी, त्यांना आधीही वेड्याचे झटके यायचेच नाही. त्यांच्यावर चुकीचे उपचार केले जात होते म्हणून त्यांची चिडचिड होत होती. आता जेव्हा उपचार नीट व्हायला लागले तेव्हा त्यांची स्थिती सुधारली की नाही? आणि त्यांची तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची स्थिती यामध्ये खूप फरक आहे आजी. हा, फक्त त्यांना तेव्हाही आपल्या माणसांची गरज होती आणि आत्ताही आहे, एवढंच काय ते सांगते. हा बरोबर आहे तुझं. हा आजी, एक मिनिट. हा आजी, मला एक फोन येतोय अजून, आपण घरी आल्यावर बोलूया. हा बरं बरं. आणि काळजी नका करू. बर. हा वहिनी. बर बर, आपण ठरवल्याप्रमाणे होत आहे ना सगळं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता जे ठरवलंय ते फक्त नीट पार पडू देत. हो हो ठीक आहे, मी पुढचं कळवते तुम्हाला. हा ओके 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 ठीक.